नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण सराव संच 1.2 साठी अभ्यास पाहत आहोत। सराव संच 1.2 मधील उदाहरणं कशी सोडवायची याची माहिती आज आपण घेऊ। यापूर्वी आपण बिंदू, रेषा आणि प्रतल याविषयी माहिती घेतली, तसेच दोन बिंदूमधील अंतर कशी काढायची याविषयी पण माहिती घेतलेली आहे। हाऊ टू फाइंड डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, दोन बिंदूमधील अंतर कशी काढायची। त्यानंतर आपण पॉइंट पाहिला, त्यानंतर लाईन कशाला म्हणायचं हे पाहिलं, त्यानंतर प्लेन कशाला म्हणायचं, प्रतल कशाला म्हणायचं याविषयी माहिती घेतली आणि दोन बिंदूमधील अंतर कशी काढायची हे पण पाहिलेलं आहे। आज आपण सराव संच 1.2 मधली उदाहरणं कशी सोडवायची त्यापूर्वी आपण काही भागाचा अभ्यास करू। त्यामध्ये रेषाखंड म्हणजे काय। जर इथं दोन बिंदू घेतले आपण, बिंदू ए आणि बिंदू बी, हे दोन भिन्न बिंदू आहेत। दीज आर द डिस्टिंक्ट पॉइंट्स ए अँड बी। देन वी जॉइन इट, त्याला आपण जोडू। आता जोडल्यानंतर रेषेचा आपल्याला काही भाग दिसतो। यामध्ये पॉइंट ए अँड पॉइंट बी आर दी एंड पॉइंट्स, हे अंत्यबिंदू आहेत, शेवटचे बिंदू आहेत, यापुढे नाही यापुढे नाही। मग अशा रीतीने तयार होणाऱ्या आकृतीला आपण रेषाखंड, लाइन सेगमेंट ए बी असं म्हणणार आहोत। आणि हे लिहिताना प्रत्येक वेळी लाइन सेगमेंट किंवा सेगमेंट असं लिहित बसण्यापेक्षा प्रत्येक वेळी आपण याला सेगमेंट ए बी, रेख ए बी असं वाचणार आहोत। आता रेख ए बी काय, याला असं वाचलं रेख ए बी किंवा रेख बी ए, दोन्ही सारखंच आहे, वाचण्यात फरक आहे फक्त, आकृती तर बदलली नाही, आकृती तीच आहे। रेख ए बी असं वाचलं काय किंवा रेख बी ए असं वाचलं काय, म्हणजे तो रेषाखंड ए बी आहे। मग ए बी रेषाखंड काय आहे, तर बिंदू ए आणि बिंदू बी हे दोन बिंदू, याच्याशिवाय या दोन बिंदूच्या दरम्यान असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच, आपण संच या प्रकरणामध्ये ते पाहिलेला असेल किंवा पाहणार आहोत की हे लहान 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 बिंदू या रेषेवरती आहेत आणि या बिंदूच्या संचामुळं अशी रेषा तयार झालेली आहे बघा। या रेषा म्हणजेच काय, अशा बिंदूच्या संचाला आपण रेषा असं म्हणतो। आणि मग इथं पॉइंट ए आहे, इथं पॉइंट बी आहे, हा पॉइंट ए आणि पॉइंट बी याच्या दरम्यान असणारे जे काही सगळे बिंदू आहेत त्या सगळ्या बिंदूचा एकत्रित संच केला तर तो संच आपल्याला असा दिसला आणि म्हणून याला आपण रेख ए बी किंवा सेगमेंट ए बी असं म्हणणार आहोत। दी युनियन सेट्स ऑफ पॉइंट ए बी and the points between A and B, या ए आणि बी बिंदूच्या दरम्यानचे सर्व बिंदू, बिंदू ए आणि बिंदू बी या सगळ्यांनी मिळून तयार झालेली जी आकृती आहे याला आपण रेख ए बी, सेगमेंट ए बी असं म्हणणार आहोत। आपण दोन बिंदूमधील अंतर कसं काढायचं हे पाहिलेलं आहे। हाऊ टू फाइंड डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, हे दोन बिंदूमधील अंतर नेहमी पॉझिटिव्ह नंबर असतो, नेहमी एक धन शून्येतर संख्या असते। आता शून्य कधी असेल दोन बिंदूमधलं अंतर, दोन बिंदूमधलं अंतर शून्य आलं, कधी येईल असं, तर समजा पॉइंट ए या ठिकाणी आहे आणि दुसरा पॉइंट पण आहे तो याच ठिकाणी आहे आणि मग आता या दोन बिंदू मधलं अंतर किती आहे, 0 आहे। पण दीज आर नॉट डिस्टिंक्ट पॉइंट, हे भिन्न बिंदू नाही तर ते एकच आहेत। जर ते एकच असतील, एकाच जाग्यावरती असतील तरच या दोन बिंदू मधलं अंतर 0 येणार आहे। आणि मग रेषाखंड कशाला म्हणायचं याविषयी आपण पाहिलं। मग या दोन बिंदू मधलं जे अंतर आहे, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी is called length of segment AB, या दोन बिंदू मधील अंतरालाच या रेषाखंडाची लांबी असं म्हणतात आणि ती लेंथ ऑफ AB न दर्शवतात।
हे दर्शवत असताना बघा डिस्टन्स ए बी आपण असं दर्शवलाय, दोन भिन्न बिंदू मधलं अंतर आहे म्हणून ए आणि बी च्या दरम्यान आपण कॉमा दिलेला आहे, पण इथं तो कॉमा दिलेला नाही कारण तो रेषाखंड आहे. या तुकड्याची लांबी किती आहे हे पाहिलंय आणि मग याला लिहिताना लेंथ ऑफ ए बी असं म्हणतो. मग लेंथ ऑफ ए बी, ए बी ची लांबी लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ बी ए. ए बी ची लांबी आणि बी ए ची लांबी कशी आहे, सारखीच आहे. आणि मग ज्या दोन रेषाखंडाची लांबी सारखी आहे त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असं म्हणतो. जेव्हा दोन रेषाखंडाची लांबी सारखीच असते तेव्हा त्यांना आपण एकरूप रेषाखंड असं म्हणतो. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल देन द टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. जेव्हा दोन रेषाखंडाची लांबी समान आहे तेव्हा त्यांना आपण ते दोन रेषाखंड एकरूप आहेत असं म्हणतो. समजा लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 7 सेमी अँड लेंथ ऑफ सी डी इज इक्वल टू 7 सेमी अँड देन वी कॅन राईट लेंथ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी. रेख ए बी एकरूप रेख सी डी. हे आपण आज पाहत नाही, हे आपण 7वी मध्ये पाहिलेलं आहे. एकरूप रेषाखंड म्हणजे काय, फक्त आपण थोडीशी वेगळी व्याख्या की बिंदू ए बिंदू बी आणि त्यामधील सर्व बिंदूच्या संयोग संचाला रेषाखंड ए बी असं म्हणतात. ही थोडी वेगळी व्याख्या आज आपण इथं पाहतोय. पण रेषाखंड, रेषा, किरण हे काही आज आपण अभ्यासत नाही, याचा अभ्यास आपण यापूर्वीच केलेला आहे. तर तुम्हाला कळले असेल एकरूप रेषाखंड कशाला म्हणायचं, कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय, नंतर रेषाखंड म्हणजे काय. आता आपण या ठिकाणी किरण म्हणजे काय याविषयी माहिती घेऊ. की किरण म्हणजे समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत. पॉइंट ए अँड पॉइंट बी आर दी डिस्टिंक्ट पॉइंट्स. बघा हे दोन भिन्न बिंदू आहेत आणि रेखा ए बी वरील हा रेषाखंड ए बी. या रेषाखंड ए बी वरील सर्व बिंदू आणि ए बी पी ही दरम्यानता आहे. याच्या पुढं एक बिंदू पी आहे. ए बी पी ही जी दरम्यानता आहे असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजेच किरण ए बी. हा जो किरण आहे त्याला आपण ए बी असं म्हणणार आहोत. काय काय बिंदू ए, रेषाखंड ए बी आणि त्याचे सर्व बिंदू. आपण रेषाखंड ए बी कशाला म्हणायचे हे पाहिलंय. रेषाखंड ए बी आणि यापुढे जर असं आपण एखादी रेषा काढली एक पी बिंदू पर्यंत त्याच्या पुढे जाणारी, तर हा रेषाखंड ए बी वरील सर्व बिंदू आणि बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी होय. याला रे ए बी असं म्हणतात. रे ए बी, सपोज ए अँड बी आर द डिस्टिंक्ट पॉइंट. व्याख्या काय करता येईल बघा आपल्याला. ए अँड बी आर द डिस्टिंक्ट पॉइंट्स, द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन सेगमेंट ए बी. जसं की रेषाखंड ए बी वरील सर्व पॉइंट, द पॉइंट पी अँड द पॉइंट पी सच दॅट ए बी पी इज द बिटवीननेस. ही दरम्यानता आहे. देन इट इज कॉल्ड रे ए बी. आणि मग या आकृतीला आपण किरण ए बी किंवा रे ए बी असं म्हणणार आहोत. इथं रे ए बी मध्ये पॉइंट ए इज दी ओरिजिन. तो याचा आरंभ बिंदू आहे किंवा हिअर पॉइंट ए इज कॉल्ड एंड पॉइंट ऑफ रे ए बी. याला या किरणाचा अंत्यबिंदू असं म्हणायचं. एंड पॉइंट ऑफ पॉइंट ए इज द एंड पॉइंट ऑफ रे ए बी. अशा रीतीनं किरण कशाला म्हणायचे पाहिलं आपण. त्यानंतर रेषाखंड, एकरूप रेषाखंड कशाला म्हणायचं हे पाहिलं. आता आपण या ठिकाणी
लाईन कशाला म्हणायचे बघू, रेषा कशाला म्हणायचे. जसं की आपण यापूर्वी पाहिलं की बिंदू, रेषा आणि प्रतल याची व्याख्या करता येत नाही, पण आपण थोडंसं आणखी पुढे जाऊन त्याची व्याख्या देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की रेषा, एखादी काढलेली रेषा, त्या रेषेला किरण ए बीचा बिंदू संच, इथं बघा, हा किरण ए बी आपण काढला. आता किरण ए बी मधील सर्व बिंदूचा संच आणि त्याच्याच पासून जाणारा दुसरा याचा विरुद्ध किरण, याचा एक विरुद्ध किरण काढला, याला आपण डी नाव दिलं. बघा, ए बी या किरणाचा एक विरुद्ध किरण काढला. ए बी किरणाचे सर्व बिंदू आणि याच्या अपोजिट असणारा जो रे आहे त्या रेचे सर्व बिंदू यांचा जो युनियन सेट तयार होईल, संयोग संच तयार होईल, त्या संचाला, या बिंदूच्या संचाला रेषा आपण ए बी असं म्हणणार आहोत. तर रेषा ए बी यापैकी इथं जो रेषाखंड ए बी आहे, हा या रेषेचा तो उपसंच आहे, सबसेट ऑफ लाईन ए बी. रेषा ए बी वेगळी आहे आकृतीमध्ये बघा, आणि रेषाखंड ए बी वेगळा. याच आकृतीत यात दोन नाव आहेत. हा रेषाखंड ए बी आहे, रेख ए बी आहे, सेगमेंट ए बी आहे, इथून इथपर्यंत हा सेगमेंट ए बी, इथून इथपर्यंत सेगमेंट ए बी. आणि या पूर्ण आकृतीचा विचार केला तर ती लाईन ए बी आहे. एकाच आकृतीत आपण दोन नावं वाचतोय. एक सेगमेंट ए बी, रेषाखंड ए बी, तो इथून इथपर्यंत, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, आणि रेषा ए बी ही पूर्ण. तर ही लाईन ए बी, सेगमेंट ए बी इज द सबसेट ऑफ लाईन ए बी. रेषाखंड ए बी हा रेषा ए बीचा उपसंच आहे. कारण मुख्य संच रेषा ए बी, त्यातले काही बिंदू या रेषाखंडात आहेत, सर्व बिंदू नाहीत. हे बिंदू रेषेचे आहेत, हे यामध्ये नाहीत. हे बिंदू रेषेचे आहेत, इथून पुढचे ते या रेषाखंडामध्ये नाहीत. म्हणजे हा उपसंच झाला कशाचा, या रेषा ए बीचा. तर याला लाईन ए बी असं आपण म्हणायचं आहे. देन द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट, रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म. अतिशय महत्वाचा, परीक्षेत येणारा हा प्रश्न आहे बघा. रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म लिहा. तर रेषाखंडाचे एकरूपतेचे एकूण 3 गुणधर्म आहेत. पहिला गुणधर्म आहे बघा, पहिला गुणधर्म परावर्तनता, रेफ्लेक्सिव्हिटी, दुसरा सममितता, सिमेट्री, आणि तिसरा संक्रमकता म्हणजे ट्रान्झिस्टिव्हिटी. इथं परावर्तनता याचा अर्थ काय, हा आपण रेषाखंड ए बी काढला आणि याच्या समोर एक आरसा धरला आपण. तुम्ही जर 7वी मध्ये, 8वी मध्ये, 5वी मध्ये जर काही स्पर्धा परीक्षा दिलेल्या असतील, नवोदय किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षा, त्यामध्ये असे प्रश्न असतात बघा की आरशामधील याचं परावर्तन कसं असेल. तर ते परावर्तन हे असं येणार आहे. ही जर आकृती, आपण या आकृतीच्या समोर आरसा धरला तर ती आरशामध्ये कशी दिसेल, तर ती या पद्धतीने दिसेल. मग ही दिसत असताना बघा, ही ए बी, ही आकृती, रेषाखंड ए बीची आकृती इथं अशी आहे, आणि मग ती जर आरशामध्ये अशी दिसेल काय. या रेषाखंडाची आपण आकृती काढली वहीवरती, त्याच्या समोर आरसा धरला आणि त्या आरशामध्ये ही आकृती पाहिली तर ती अशी दिसेल का, अजिबात नाही, अशी दिसणार नाही. मग ह्या रेषाखंडाची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी आपणाला या ठिकाणी दिसणार आहे. याच्यापेक्षा ती कमी दिसणार नाही आणि याच्यापेक्षा जास्तही दिसणार नाही. कोणता आरसा धरला, जर प्लेन आरसा धरला तर, सपाट आरसा धरला तर, तुम्ही जर कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स आरसे समोर धरले तर मग ती आकृती अतिशय लहान दिसेल किंवा अतिशय लांब दिसेल.
जसं की मोटरसायकलसाठी किंवा वाहनासाठी बसवलेले आरसे हे बहिर्गोल असतात, बाहेरून ते गोल असतात आणि मग ती आकृती आपल्याला असं ती खूप छोटं दिसेल आणि जर ते अंतर्वक्र आरसा समोर धरला तर ती आकृती अशी लांब दिसेल, बहिर्वक्रमध्ये ती लहान दिसेल। मग या ठिकाणी सपाट आरसा धरला आणि सपाट आरशाचा विचार करून ही आकृती जेवढ्या लांबीची असेल तेवढीच लांबी आपणाला या आकृतीची रेषाखंड BA दिसणार आहे आणि याचा अर्थ प्रत्येक रेषाखंड एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ इटसेल्फ, तो स्वतःशी एकरूप असतो। प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप। मग रेखा AB अँड रेखा BA, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट BA स्वतःशी एकरूप। दुसरा गुणधर्म आहे बघा सममितता, सिमेट्री। या ठिकाणी जर आपण एक दुसरा रेषाखंड घेतला, पहिला रेषाखंड सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट BA किंवा AB म्हणजेच रेख AB एकरूप रेख BA किंवा रेख AB असं आपण पहिला गुणधर्म हा। आणि दुसरा गुणधर्म रेख AB सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट CD। जर एक रेषाखंड आहे AB, हा AB रेषाखंड जर BC रेषाखंडाशी एकरूप असेल, हे दोन रेषाखंड सारखे, then we can write segment AB congruent segment CD, then segment CD congruent segment AB। जर हा AB रेषाखंड CD शी एकरूप असेल तर हा CD रेषाखंड AB शी एकरूप असेल आणि म्हणून रेख AB एकरूप रेख CD तर रेख CD एकरूप रेख AB, याला आपण सिमेट्री असं म्हणतो, सममितता। पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा पहिल्याशी एकरूप असतो। तिसरा गुणधर्म आपण पाहतोय इथं संक्रमकता, ट्रान्झिस्टिव्हिटी। यामध्ये रेख सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट CD आणि सेगमेंट CD कॉन्ग्रुएंट सेगमेंट EF। सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट CD, सेगमेंट CD कॉन्ग्रुएंट सेगमेंट EF, AB CD and EF। Segment AB is congruent with segment CD and segment CD is congruent with segment EF। AB रेषाखंड CD रेषाखंडास एवढाच आहे, एकरूप आहे। रेखा CD एकरूप रेख EF, बघा AB हा CD शी एकरूप आहे, CD हा EF शी एकरूप आहे, तर EF हा काय असणार आहे, AB शी एकरूप असणार आहे आणि देअरफॉर सेगमेंट EF किंवा सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट EF। पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप आहे, दुसरा तिसऱ्याशी एकरूप आहे, तर पहिला आणि तिसरा एकरूप आहे आणि म्हणून रेख AB एकरूप रेख CD, रेख CD एकरूप रेख EF, तर रेख AB एकरूप रेख EF। हे काय आहेत, तर रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट। रेषाखंडाचा मध्यबिंदू
बघा आज आपण रेषाखंडच पाहतोय सगळे. रेषाखंडाचा मध्यबिंदू कशाला म्हणायचं? रेषाखंडाचा मध्यबिंदू, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. रेषाखंडाचा मध्यबिंदू कशाला म्हणायचा आहे? हा रेषाखंड PQ काढला आणि इथे एक पॉइंट O आहे. कोणत्या बिंदूला रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणता येईल? मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. की ज्या बिंदूमुळं रेषाखंडाचे दोन सारखे भाग होतात त्या बिंदूला आपण त्या रेषाखंडाचा मध्यबिंदू असं म्हणतो. म्हणजेच या पॉइंट P मुळं पॉइंट O मुळं जर असं होत असेल लेंथ ऑफ PO इज इक्वल टू लेंथ ऑफ QO, देन पॉइंट Q इज कॉल्ड मिड पॉइंट ऑफ सेगमेंट PQ. जर या O बिंदूमुळं लेंथ ऑफ PO ची लांबी आणि QO ची लांबी जर समान होत असेल, सारखी येत असेल, तर पॉइंट O ला आपण या रेषाखंड PQचा मध्यबिंदू असं म्हणणार आहोत. लक्षात आलं? आणि मग इथं असं आपल्याला लिहिता येईल बघा की लेंथ ऑफ PO प्लस लेंथ ऑफ OQ इज इक्वल टू लेंथ ऑफ PQ. PO ची लांबी अधिक QO ची लांबी बरोबर PQ ची लांबी. मग PO आणि QO हे समान आहेत, सारख्या लांबीचे आहेत. लांबी PO आणि QO ची लांबी समान आहे आणि मग याच्या ऐवजी आपल्याला असं लिहिता येईल लेंथ ऑफ PO प्लस लेंथ ऑफ QO. QO च्या ऐवजी आपण POच मांडू कारण ह्या दोन्ही लांबी समान आहेत, लेंथ ऑफ PQ. आणि मग या दोन लांबी समान आहेत तर दोन लेंथ ऑफ PO असं होईल. PO प्लस PO टू लेंथ PO इज इक्वल टू लेंथ ऑफ PQ. PQ is equal to twice of length PO, and we can also write length of PO is equal to 1/2 length of PQ. हे दोन इकडे घेतले भागिले होतील आणि मग असं म्हणता येईल आपल्याला की या PO ची लांबी कशी आहे? तर रेषाखंड PQ च्या निम्मी आहे. लेंथ ऑफ PO इज इक्वल टू 1/2 लेंथ PQ. हे आपल्याला सराव संच 1.2 मधील उदाहरण सोडवण्यासाठी कामी येणार आहे. लक्षात घ्या काय काय लिहितं आपण? लेंथ ऑफ PO इज इक्वल टू 1/2 लेंथ PQ. PO ची लांबी या PQ च्या निम्मी आहे. किंवा इथं आपण असं मांडू शकतो लेंथ ऑफ OQ इज इक्वल टू 1/2 लेंथ PQ. असंच OQ ची लांबी PQ च्या निम्मी आहे. किंवा या उलट असं लिहू शकतो लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू ट्वाइस ऑफ लेंथ PO. PQ ची लांबी PO च्या दुप्पट आहे. किंवा लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू ट्वाइस ऑफ लेंथ OQ. हा जो मुद्दा आहे याच्यातले आपण घेतलेले सगळे भाग सराव संच 1.2 सोडवण्यासाठी ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणून सुरुवातीचा आपण काही भाग या ठिकाणी घेतलेला आहे. पहा सराव संच 1.2 मधलं पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहू की एक संख्यारेषा आहे आणि त्या संख्यारेषेवरच्या काही बिंदूचे निर्देशक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. यावरून दिलेले रेषाखंड एकरूप आहेत की नाहीत ते ठरवा. रेख DE व रेख AB या दिलेल्या बिंदूच्या निर्देशकावरून हे बिंदू दिलेले हे नंबर लाईन वरचे आहेत पॉइंट. and -3, 5, 2, -7, 9 these are the coordinates of given point. Coordinate of point A is equal to -3, coordinate of B is equal to 5. हे कोऑर्डिनेट दिलेत, निर्देशक दिलेत. यावरून रेख DE व रेख AB एकरूप आहेत का नाही ते पाहायचं आहे. आता दोन रेषाखंड एकरूप कशाला म्हणायचे आता आपण पाहिलंय की जर
दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते दोन रेषाखंड एकरूप असतात आणि म्हणून अगोदर यांची लांबी काढायची आहे. लांबी काढण्यासाठी दोन बिंदू मधलं अंतरालाच आपण लांबी म्हणणार आहोत आणि देअरफॉर डिस्टन्स DE आपण गेल्या पाठीमागच्या भागामध्ये पाहिलं आहे की या दोन बिंदू मधलं डिस्टन्स कसं काढायचं आहे. तर D चा कोऑर्डिनेट -7 आहे, E चा कोऑर्डिनेट 9 आहे. या दोन बिंदूचे हे निर्देशक आहेत. यापैकी कोणता निर्देशक मोठा आहे हे आपल्याला कळतं. 9 इज ग्रेटर दॅन -7. हे कळल्यानंतर 9 -7 मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे आणि म्हणून 9 +7 इज इक्वल टू 9 + 7 16. डिस्टन्स ऑफ पॉइंट D and E is equal to 16. Therefore, length of DE is equal to 16. DE ची लांबी 16 आलेली आहे. अशीच लांबी कशाची काढायची आहे? AB ची. डिस्टन्स AB किंवा असं लिहू आपण लेंथ ऑफ AB इज इक्वल टू डिस्टन्स A and B. आणि मग A चा कोऑर्डिनेट काय? -3 आहे. B चा कोऑर्डिनेट 5 आहे. 5 इज ग्रेटर दॅन -3. हे कळणं गरजेचं अगोदर. कोणता निर्देशक मोठा आहे, कोणता लहान आहे आणि मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे आणि म्हणून 5 -3 5 +3 5 + 3 इज इक्वल टू 8. देअरफॉर Therefore, length of AB is equal to 8. इथं length of DE 16 आहे, length of AB 8 आहे. Therefore, length of DE हे मग एकरूप आहेत का? आता लांबी जर यांची वेगळी असेल तर एकरूप असणार नाही. Therefore, रेख AB व रेख DE हे एकरूप नाही. नॉट इक्वल, नॉट कॉन्ग्रुएंट दॅट गिवन सेगमेंट. हे दोन रेषाखंड एकरूप नाही. अशा रीतीनं तुम्हाला राहिलेले प्रश्न सोडवायचे आहेत. 1.2 मधला प्रश्न पाहिल्यातला आपण फक्त इथं एक घेतलेला आहे. उरलेले दोन आता तुम्हाला सोडवता येईल. नंतर बघा यामध्ये सराव संच 1.2 मधलं दुसरं उदाहरण आहे की बिंदू M हा रेखा AB चा मध्यबिंदू आहे. AB बरोबर 8 तर AM काढा. Point M is the midpoint of segment AB and if AB is equal to 8 then find AM. आपण पाहिलं की बिंदू M हा रेखा AB चा मध्यबिंदू कधी असेल की ज्यावेळी अशी आपण फिगर काढली आणि हा मिड पॉइंट M घेतला. मग हा मिड पॉइंट कधी असतो तर AM आणि MB हे दोन रेषाखंड समान लांबीचे असतात. देअरफॉर AM काढायचं आपल्याला. हे AM पॉइंट लिहायचं आहे. पॉइंट M इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. पॉइंट AB हा पॉइंट M हा सेगमेंट AB चा मध्यबिंदू आहे. बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि म्हणून AM ची दुप्पट AB एवढी असेल. AM रेषाखंडाची दुप्पट AB एवढी, कारण AM आणि AB सारखेच असणार आहे. देअरफॉर लेंथ ऑफ AM इज इक्वल टू 1/2 किंवा AM ची लांबी AB च्या अर्धी असेल. लेंथ ऑफ AM इज इक्वल टू AB. लेंथ ऑफ AB. Therefore, length of AM is equal to 1/2 into AB किती आहे? 8 आहे. 2 भाग देऊ 8ला 4. Therefore, length of AM is equal to 4. Find AM. Therefore, AM is equal to 4. सोडवता येईल ना तसं. आता आपण
तिसरं उदाहरण असंच आहे. समजा इथं ही लांबी दिली आहे, इथं जसं ए बीची लांबी दिली होती किती 8, तर ए एम विचारलं आहे. आणि जर इथं तुम्हाला हे दिलं असतं की ए एमची लांबी 7 आहे, तर ए बी किती, तर मग कसं काढलं असतं, तर याला आपण असं लिहिलं असतं लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू 1/2 लेंथ ऑफ ए बी, किंवा ए एम इज इक्वल टू 1/2 ए बी. ए एम हा ए बीचा अर्धा आहे, मग ए एम किती आहे 7 आहे, 1/2 इंटू ए बी, हे 2 इथं भागिले आहेत, इकडं गुणिले झाले असते, 7 गुणिले 2 बरोबर ए बी, आणि म्हणून ए बी बरोबर 7 दोन्ही हे आले असते 14, मग ए बीची लांबी किती येईल 14. अशा रीतीनं तिसरा प्रश्न. आता इथली संख्या बदलेल फक्त, इथं 7 आहे तर ते 2.5 असेल, 3.5 असेल, कोणतंही असू द्या, पण कृती मात्र हीच असणार आहे. इफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू 9, सेगमेंट पी क्यू इज इक्वल टू 5.6, सेगमेंट एल एम इज इक्वल टू 12.4. कंपेअर द सेगमेंट्स. या रेषाखंडाची तुलना करा. आता सोपं आहे की नाही बघा. ए बी रेषाखंडाची लांबी 9 दिली आहे. हा प्रश्न आहे बघा चौथा. हा असणार नाही, मी नंबर चेंज घेतलेत, नंबर आकडे वेगळे घेतलेत, त्यातले अंक वेगळे घेतलेत. मग या रेषाखंडाच्या लांबी दिलेल्या आहेत, त्याच्यावरून तुम्हाला तुलना करायची की कोणता रेषाखंड सर्वात मोठा आहे, कोणता रेषाखंड सर्वात लहान आहे, कोणता दोन्हीच्या मधला आहे. मग हा सगळ्यात मोठा आहे, म्हणून सेगमेंट एल एम इज इक्वल टू 12.4. आता उतरत्या क्रमानं लिहू आपण. सेगमेंट एल एम हा 12.4 आहे. नंतर याच्यापेक्षा कमी लांबी असणारा हा सेगमेंट ए बी इज इक्वल टू 9 अँड सेगमेंट पी क्यू इज इक्वल टू 6. आपण काय केलं, त्यांच्या लांबीनुसार उतरत्या क्रमानं लिहिलं. इथं लांबी दिली आहे सेंटीमीटरमध्ये 9 सेमी. मग या लांबीनुसार काय केलं आपण, यांना उतरत्या क्रमानं लिहिलं, किंवा तुम्ही चढत्या क्रमानं लिहू शकता. रेख पी क्यू बरोबर 6 सेमी, सॉरी किती आहे 5.6 आहे ना, 5.6 सेमी. नंतर रेख ए बी बरोबर 9 सेमी आणि रेख एल एम बरोबर 12.4 सेमी. इथं काय केलं आपण, उतरत्या क्रमानं लिहिलेत, चढत्या क्रमानं, आणि इथं उतरत्या क्रमानं लिहिलं. मग आता याला असं लिहिता येईल, एल एम सेगमेंट एल एम इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी इज ग्रेटर दॅन सेगमेंट पी क्यू. किंवा आता चढत्या क्रमानं जर लिहिलं तर रेख पी क्यू पेक्षा मोठा आहे रेख ए बी आणि पेक्षा मोठा आहे रेख एल एम. अशा रीतीनं आपण याची रेषाखंडाची तुलना केलेली आहे. मग इथं आकृती या प्रश्नामधले जर नंबर वेगळे असतील, संख्या वेगळ्या असतील तरी काही अडचण येणार नाही, ते तुम्हाला सोडवता येणार आहे. सराव संच 1.2 कसा सोडवायचा यामधली काही उदाहरणं घेऊन पाहिलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला 9वीच्या गणित विषयातील नवनवीन व्हिडिओ प्राप्त होण्यासाठी नोटिफिकेशन्स प्राप्त होतील. धन्यवाद.